संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. हे प्रकल्प आमच्या शेतकऱ्यांच्या बाधित होणाऱ्या जमीनधारकांच्या मालकांच्या जर फायद्यासाठी नसतील तर ते प्रकल्प आम्हा मुंबईकरांच्या फायद्यासाठी येथे आम्ही मुळीच होऊन देणार नाहीत. नागरिक आहेत, शेतकरी आहेत, तर यांच्यावर कुठेतरी अन्याय होऊ नये, तर यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यांना पूर्णपणे आम्ही पाठिंबा देत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करू, वर्षा निवासस्थानावर आम्ही आमरण उपोषण करू. माझ्या शिलार धरणामध्ये 15,000 शेतकरी बाधित होतात. 5,000 मुर्दे पडले तरी चालेल, पण धरण होऊन देणार नाही. आणि धरणाला काम पण गाव बाधित होणार असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान होणार आहे. आमचा शेतकऱ्यांचा हृदय शेतीवरती आमचं जगणं आहे, त्यामुळे आम्हाला ही शेती द्यायची नाही सरकारला. कुठल्याही परिस्थितीत त्यांना कामं करून देणार नाही, त्या ठेकेदारांना तिथं येऊ देणार नाही. ही आमची पहिली मागणी आहे. आम्ही तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना ते सांगितलं. पोशीर शिलार धरणाविरोधात मोर्चाला परिवर्तन आघाडीचा पाठिंबा. कर्जत तालुक्यातील पोसरी नदीवरील प्रस्तावित पोशीर धरण आणि चिल्हार नदीवरील शिलार धरण या प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून मंगळवारी दिनांक 17 रोजी शेतकऱ्यांनी कर्जत शहरात भव्य मोर्चा काढत प्रांताधिकारी कार्यालयावर धडक दिली. छत्रपती संभाजी महाराज चौकातून हजारो संख्येत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शासनाने शेतकऱ्यांची संमती न घेता घाईघाईने निविदा काढून कामे सुरू केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, राहुल वरोटे या अधिकाऱ्यांसोबत शेतकरी प्रतिनिधींची बैठक झाली. दरम्यान प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांनी सांगितले की पुढील आठवड्यात शेतकरी प्रतिनिधी व संबंधित कंपनी यांची बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र योग्य तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या मोर्चामध्ये सुमारे 5,000 धरणग्रस्त शेतकरी सामील झाल्याचे दिसून आले. दरम्यान या मोर्चामध्ये सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवरांनी पाठिंबा दिला. यावेळी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने सभापती नमिता सुधाकर घारे, महिला तालुका प्रमुख रंजना धुळे तसेच शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे, तालुका प्रमुख बाजीराव दळवी, उपसभापती चित्रा ठाकरे यांनी परिवर्तन आघाडीचा पाठिंबा दर्शविला. यावेळी साम्यक आंदोलनाचे ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी सुद्धा उपस्थित राहून पाठिंबा दिला. पोशीर आणि शिलार जो लादलेला जो धरण प्रकल्प आहे आणि त्या संदर्भात आपण पाहिलं असेल इतक्या उन्हामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येने इथे शेतकरी आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्य करण्याचा जो त्यांचा जो मंत्र होता तो कुठला होता? शेतकरी आणि रयत जर सुखी तर राजा सुखी. आणि मला वाटतं आपल्या देशातल्या, महाराष्ट्रातल्या आणि सर्व राज्यांना जे राजे आहेत त्यांना विसर पडलेला आहे. इथल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आज तुम्हाला सांगतो एक दिशा कर्जतची राहिलेली आहे की जिथं फॉरेस्ट आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलेलं नाही आहे. कोंढाणा धरण घ्या, त्या परिसरामध्ये तीच परिस्थिती आहे. तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जे काही धरण होते तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना काही किंवा भूमिपुत्रांना काही फायदा नाही. पुढे जाऊन तुम्ही आता टाटाला जा, तिथं आता नवीन येतं टोरेंट प्रकल्प घ्या, शिलार, पोशीर असेल, पाली बुतवली असेल, चारही बाजूनी जे धरण होत आहेत आता सुद्धा त्याचा मी GR वाचलेला आहे. याच्यामध्ये 100% जे पाणी आहे ते मुंबई महानगरला जाते. नवी मुंबई असेल, बदलापूर असेल, अंबरनाथ असेल. अरे आमच्या जमिनी, आमची जमीन, आमचं जंगल की जी आमची संस्कृती उद्ध्वस्त करून तुम्ही ज्या प्रकारे हे लादताय, तुम्ही हे करायच्या पूर्वी आमची जनभावना समजून घ्या ना. आज इथला जो कर्जतमधला जो बहुतेक जो शेतकरी आहे हा गरीब आहे. त्याचं उदरनिर्वाहाचं साधन हे जमिनीत आहे आणि त्या जमिनीवर त्याचा उदरनिर्वाह असताना आज तुम्ही उद्ध्वस्त केल्यानंतर आज 4,500च्या वर इथल्या भूमिपुत्रांनी छोटे मोठे उद्योग चालू केलेले आहेत. आज कर्जतला लोक काय येतात, तिथे एक निसर्ग आहे, पर्यावरण आहे. जर अशा प्रकारचं सिमेंटचं जंगल जर तुम्ही उभं केलं तर या कर्जतला काय आधार राहणार आहे? सर्व उद्ध्वस्त होणार आहे. इथलं पर्यावरण उद्ध्वस्त होणार, निसर्ग उद्ध्वस्त होणार आहे. आणि विशेष करून शिलार आणि पोशीरमधलं जर पाहिलं 11,000 कोटीचं त्याला मंजुरी दिलेली आहे. आणि मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या जनभावना जाणून घेतल्या का? या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतोय, इव्हन प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतोय का तुम्ही कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करायला, शेतकऱ्यांच्यावर जबरदस्ती करायला अजिबात जाऊ नका. शेतकऱ्यांच्या जनभावना सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल इथे सर्व पक्ष असतील, इथले सर्व समाज बांधव असतील, इतक्या मोठ्या उन्हामध्ये मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. या प्रकल्पाला विरोध आहे. शासनाने कुठल्याही प्रकारचा याला अजिबात लादू नये. जर याच्यापेक्षा जर शासनाने जर कुठल्याही प्रकारचं याच्यावर प्रेशर केलं तर याच्यापेक्षाही मोठा आंदोलन या पोशीर आणि शिलार धरणासंदर्भात होईल.
भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो टोरेंट प्रकल्प ऑलरेडी टाटाचा प्रकल्प तिथे आहे. टाटाचा प्रकल्प असताना तुम्हाला पुन्हा गरज काय? तिथं सुद्धा 932 एकर जागा ॲक्वायर करायला घेतलेली आहे. त्यातली 600 एकरी फॉरेस्ट आहे. आज आपल्याकडे पाहिलं असेल ह्या भीमाशंकरच्या जंगलामध्ये इतक्या जडीबुटी वनस्पती आहेत, चांगले प्राणी आहेत का ज्यांचं संवर्धन केलं पाहिजे. ते सोडून तुम्ही त्यांना उद्ध्वस्त करताय. तर ही जी भूमिका आहे शासनाची, छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव घेताय तर त्या नावाप्रमाणे तुम्ही राज्य करायला शिकलं पाहिजे. महाराजांची ही भूमिका नव्हती, शेतकऱ्यांना जगवण्याची होती, टिकवण्याची होती. तर त्यांनी जी काही भूमिका जी शेती संदर्भातली मांडलेली आहे त्याचा तुम्ही नक्कीच त्याचा विचार केला पाहिजे. जे शिलार आणि पोशीर संदर्भात जी शासनाने भूमिका घेतली त्याचा मी निषेध करतोय. सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल, तसेच प्रोटेस्ट अगेन्स्ट टोरेंट असेल, या सर्व संघटनांच्या वतीने या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे. याच्या पुढे सुद्धा जिथे गरज लागेल, एक वकील म्हणून सुद्धा कायदेशीर गरज लागेल, तिथं माझा नक्कीच पाठिंबा असेल. आज या ठिकाणी पोशीर आणि शिलार धरणाचं जे आंदोलन मोठ्या संख्येने प्रशासकीय भवनासमोर होत आहे. तर याच्यामध्ये जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, यांच्यावर कुठेतरी अन्याय होऊ नये, तर यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यांना पूर्णपणे आम्ही पाठिंबा देत आहोत. धन्यवाद. जो काही शिलार आणि पोशीर धरणाला स्थगिती देण्यासाठी पोशीर आणि शिलार बाधित गावातील शेतकरी बांधव आणि आदिवासी बांधव येथे मोठ्या संख्येने तहसील कार्यालय कर्जत समोर उपस्थित राहिलेले आहेत. साधारणपणे 20 गावं आणि 10 ते 12 आदिवासी वाड्या 32 गावांना या धरणाचा धोका बाधित होणार आहे. आणि शासन कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना बदला किंवा त्या बाबतीत कुठली जनसुनावणी एकतर्फी घेऊन त्या बाबतीत आदिवासी बांधव असतील, त्यांच्या जाणाऱ्या जमिनी, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न किंवा त्यांना देण्यात येणाऱ्या नोकऱ्या यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची चर्चा न करता जमीन अधिग्रहण करून जो काही प्रकल्प या कर्जत तालुक्यामध्ये शिलार आणि पोशीर धरण असे 2 प्रकल्प होऊ घातलेले आहेत. तर कर्जतमधील या परिसरामध्ये जे काही बाधित शेतकरी आहेत त्या बाधित शेतकऱ्यांचा आणि मी शिवसेना कर्जत तालुका उबाटा यांच्या वतीने आम्ही पूर्णपणे हा प्रकल्प येथे होऊ नये आम्ही याचा निषेध करत आहोत. आणि हा प्रकल्प इथेच थांबवावा, याची पुढची जे काही कारवाई असेल, जमीन अधिग्रहणाची कारवाई असेल, त्वरित जर थांबली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन येथे छेडलं जाईल, येथे मी आपल्याला सूचित करतो. कसं आहे की आज आपण पाहितलं असेल की टोरेंटसारखा प्रकल्प पालीच्या खोंड्यामध्ये आलेला आहे, कोंडावण्याचा प्रकल्प आलेला आहे, या अगोदर टाटा पॉवरचा प्रकल्प आहे. आणि जे काही कर्जतमध्ये धरणं बांधली जातात त्या धरणामध्ये साठणारा पाण्याचा जो लाभ आहे तो आमच्या कर्जतकरांना कुठल्याही प्रकारचा मिळत नाही आहे किंवा त्यावरती जो काही रोजगार उपलब्ध होणार आहे त्या रोजगारामध्ये संधीसुद्धा आमच्या येथील तरुणांना मिळत नाही आहे. तर मग असे प्रकल्प आमच्या शेतकऱ्यांच्या बाधित होणाऱ्या जमीनधारकांच्या मालकांच्या जर फायद्यासाठी नसतील तर ते प्रकल्प आम्हा मुंबईकरांच्या फायद्यासाठी येथे आम्ही मुळीच होऊन देणार नाहीत. सर्व शेतकरी बांधव आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण शेतकऱ्यांना ही कलकल आहे की आपल्या गावाला पोशीर आणि शिलार धरण हे पुनर्वसन न देता इथं उभारित करण्यात आलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांना सूचना शासनाच्या लोकांनी नाही दिली, कारण ते शासनकर्तेच तिथले एजंट आहेत, ठेकेदार आहेत. त्या ठेकेदारांनी काय केलं, शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांची मालमत्ता बळकावली आणि म्हणून शेतकऱ्यांना आज रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. कारण शेतकरी हा संभ्रमात पडलेला आहे. शेतकऱ्यांना शासनाने काय सांगितलं की तुम्हाला 4 पटीने 5 पटीने 6 पटीने त्याचा मोबदला देऊ, तुम्हाला पुनर्वसन देऊ, तुमच्या घराच्या मालमत्तेच्या 4 पटीने पैसे देऊ. आणि 4 पटीने पैसे न देता, कुठली आमेस न दाखवता त्यांनी ठेकेदारांनी टेंडर काढले. ते टेंडर काढणारे कोण ठेकेदार आहेत? ते इन्व्हेस्टर आहेत तिथले. त्या इन्व्हेस्टरांनी त्यांची शेती कशी त्यांचे 4 पटीने पैसे मिळतील याचा धोरण करून त्यांनी ह्या शेतकऱ्यांची सगळ्यांची दिशाभूल केली. आज 32 गावामध्ये म्हणजे 22 ते 20 गावं स्थानिक आहेत आणि आदिवासी वाड्या 10 ते 12 आहेत. त्या संपूर्ण वाड्या पाड्यावरती त्यांनी तो शेतीच्या कारण इंडस्ट्रियल एरिया नसल्या कारणाने त्यांचा शेती व्यवसायावर रोजगार असतो आणि शेती व्यवसायावर रोजगार असल्यामुळे त्यांना कुठलीही पर्याय नाही
कारण त्यांना पुनर्वसनच मिळत नाही तर पर्याय राहणार कुठून. आणि अशा प्रकल्प तिथं राबवत असतील तर आमच्या कर्जत तालुक्यातनं पूर्ण त्यांना आंदोलन करण्याचे, आजचा तो सामान्य जनतेचं आंदोलन आहे, पण पूर्ण तालुक्याचं आंदोलन तिथं ठिय्या आंदोलन असेल आणि तिथलं तो कोण जेही असेल, तो ठेकेदार असेल, या सर्व संपूर्ण जबाबदारी ह्या ग्रामस्थांनी अडवून धरली पाहिजे. त्याच्यामध्ये मी तिथला शेतकरी आहे म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना ही मोठी झळ भाजलेली आहे. शेतकऱ्याने कुठलाही आमेस न मिळता शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आणि शेतकरी हा फसलेला आहे. म्हणून आमच्या शेतकऱ्यांच्याकडनं ठिय्या आंदोलन पूर्ण करण्यात येईल अशी आमची मागणी आहे. मी RPIच्या वतीने, आठवले गटाच्या वतीने आम्ही संपूर्ण जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि याच्या पुढेही देऊ. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या विश्वासात न घेता टेंडर काढला, प्रशासकीय मान्यता दिली, जनसुनावणी सुद्धा न करता शासनाने आमच्यावरती हा लादलेला प्रकल्प, या प्रकल्पाला पोशीर आणि शिलार धरणाच्या शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. आम्हाला हे धरण या धरणामुळे आमची जी गावं बाधित होणार आहेत, बोरगाव, पेंढरी, बोंडेशेठ, चेई, वलमण, तेलंगवाडी, तुमच्या जुगरेवाडी, चापेवाडी, ऐनाचीवाडी, कुरुंग, या सगळे जे बाधित, उंबरखांड, हे सगळे गाव बाधित होणार असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान होणार आहे. आमच्या शेतकऱ्यांचा हृदय शेतीवरतीच आमचं जगणं आहे. त्यामुळे आम्हाला ही शेती द्यायची नाही सरकारला, त्यासाठी आमच्या धरणाला विरोध आहे. या तालुक्यात मोठा उद्रेक होईल आणि शेतकरी रस्त्यावर उतरून या धरणांना, दोन्ही धरणांना तीव्र यापुढे देखील विरोध करत राहतील आणि यापुढे देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन, मोर्चे होतील. याची शासनाने नोंद घ्यावी आणि हे प्रकल्प ताबडतोब या ठिकाणी थांबवावेत अशी लोकभावनेची कदर करून शासनाने हे प्रकल्प थांबवावे अशी आम्ही विनंती करतो. आणि या शेतकऱ्यांच्या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा यापुढे देखील प्रांत ऑफिसर आणि तहसीलदार साहेबांना आमचं निवेदन दिलं आणि त्या निवेदन मार्फत त्याही आम्हाला जे आश्वासन दिले आता का 8 दिवसात आम्ही पाटबंधारे खात्यांची सर्व विभागांची बैठक बोलवतो आणि त्यावेळेला तुम्हाला दोन्ही पोशीर आणि शिलार धरणावाल्यांना आम्ही प्रत्यक्षात बोलणी करून देतो आणि त्याच्यानंतर आपण जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही निर्णय घेऊ शकता. पण आता सध्या तरी 8 दिवस तुम्ही हा निर्णय घेऊ नका. आम्ही 8 दिवसात तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्यांची मीटिंग करून देतो. पाटबंधारे खाते आणि वन खाते यांची सगळ्यांची बैठक बोलवतो आणि त्या बैठकीनुसार तुम्हाला सगळी जी माहिती आम्ही कळवतो. म्हणजे प्रत्यक्षात बोलून तुम्हाला सांगतो. आम्ही त्या कामं बंद करू. आता आम्ही कामं ती चालू ठेवणार नाही. ती कामं बंद करण्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आहे. आम्ही तहसीलदार साहेबांना आणि प्रांत साहेबांना ते सांगितलंय का हे कामं आमच्या आता जे तुम्ही हे केलं तर आम्हाला ते बोलले की सध्या आम्ही काय करू शकत नाही. आम्ही हे काम कलेक्टर करू शकतो, कलेक्टर साहेब करू शकतात. हे काम आमच्या आधारित नाही. तर ते काम आम्ही सध्या तरी आमच्या गाव आलं आम्ही त्यांना काम करू देणार नाहीये. आम्ही या डॅमसाठी आम्ही विरोधच केलेला आहे आणि हा डॅमसाठी आम्ही हा कामं कुठल्याही परिस्थितीत त्यांना कामं करून देणार नाही. त्या ठेकेदारांना तिथं येऊ देणार नाही. ही आमची पहिली मागणी आहे. आम्ही तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना ते सांगितलंय का हे काम आम्ही जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही, जोपर्यंत आम्हाला येऊ नये त्याच्यानंतरच आम्ही हे कामं त्यांना आम्ही तर कामं करून देणार नाही. नंतर हे काम जर ते केलं नाही तर आम्ही अमर उपोषणाला बसू आणि हे काम आम्ही त्यांना बंद पाडू. आज शिलार आणि पोशीर धरणाचा विराट मोर्चा आपण प्रशासकीय भवनावरती काढला. हा मोर्चा काढत असताना आम्ही 4 ते 5 दिवसापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही कळवलं होते की सर्व अधिकारी तुम्ही एकाच ठिकाणी घेऊन या जेणेकरून शहरामध्ये ट्रॅफिकच्या समस्या भासणार नाही. परंतु इथे कोणतेही अधिकारी उपलब्ध नाही. म्हणजे वन अधिकारी पाहिजे होते, त्याच्यानंतर लघु व पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाहिजे होते, परंतु इथे कुठलेही अधिकारी नाहीत. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस नाही, कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही कुठल्या संदर्भात कळवलं नाही, जनसुनावण्या झाल्या नाही आणि तुम्ही महालक्ष्मी कंपनी असेल आणि प्रसाद कंपनी असेल या कंपनीला संबंधित धरणाची ठेकेदारी दिली. त्यांनी तिथे जाऊन मॅपिंगचे, सर्वेचे काम, ड्रिलिंगचे काम आणि सिमेंटचे पोल घालण्याचे काम चालू केले. मग आम्ही तिथे स्वतंत्र भारताचा तिथे हिस्सा नाही आहे का? मग तिथे माणसं राहत नाही का? जनावर राहतात का? हा मानव अधिकाराचा उल्लंघन नाही का? आम्ही विनंती केली तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांना की आपण
आपल्या अखत्यारीत त्यांना जोपर्यंत जनसुनावण्या होत नाही, म्हणजे 13चा जो सरकारचा जो जाहीरनामा आला होता त्यामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की 70% शेतकरी जोपर्यंत कुठल्याही प्रकल्पाला संमती देत नाही तो कुठल्याही प्रकल्पाचं काम चालू होणार नाही. मग जनसुनावण्या न होता त्या संबंधित कंपन्यांनी काम तिथे चालू केलंय. मग आमच्या महिला असतील, बालवर्ग असतील, त्याच्यानंतर विद्यार्थी असतील, भीतीचं वातावरण तिथं तयार झालंय कारण की संबंधित बांधाचं काम त्या कंपनीने चालू केलंय. मग एकही शेतकऱ्याला नोटीस नसताना जर असं काम जर यापुढे चालू राहिलं तर मानवाधिकाराचं उल्लंघन होतं. तुम्ही याची हमी घेता का? तर त्यांनी आम्हाला स्पष्ट नकार दिला की आम्ही या कुठल्याही प्रकारची हमी घेणार, आमचे अधिकारी क्षेत्रात येत नाही. पण वास्तविक पाहता तिथं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आम्ही तिथं मानवाधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे. आम्ही आमच्या निवेदनात स्पष्ट म्हटलंय की दोन्ही धरणाची गरज नाहीये. गेली 15 वर्ष झाला कोंढाणा धरण लाल फितीत पडू नये. त्याचे टेंडर निघाले, टेंडर वाढत गेले, पण तो धरण झाला नाही. त्या धरणात कुठली लोकवस्ती तिथं विस्थापित होत नाही. आणि तो जर धरण जर बाहेरच्या टेक्नॉलॉजीच्या, बाहेरच्या देशाचं जर तंत्रज्ञान वापरून जर तो कोंढाणा धरण केला तर या दोन्ही धरणापेक्षा जास्त पाणी त्या कोंढाणा धरणात बसेल. त्याच्यानंतर जर तुम्ही आहेत ते वापराचे जे धरण आहेत त्यांचा गाल काढला किंवा त्यांची जर बांध बंदिस्ती केली आणि त्यांची जर बांधाची उंची वाढवली तर यापेक्षा 4 ते 5 पटीने आहे त्या धरणांच्यात पाणी बसेल. मग या धरणाची गरज काय? मग आम्हाला स्थानिक भूमिपुत्रांना, शेतकऱ्यांना असा संशय येतोय की आहे जे धरण मंजूर केलेत हे मलिंदा खाण्यासाठी धरण मंजूर केलेत आणि आम्हाला असा इथे कोणत्याही प्रकारचं ठोस आश्वासन मिळालं नाही. 8 दिवसात आम्ही संबंधित सर्व विभागाचे 2-2 अधिकारी बोलून आणि तुमचे 2-2 कमिटीचे मेंबर बोलून दोन्ही धरणाच्या आणि आम्ही एक मीटिंग लावू आणि त्याचा तोडगा निघाला. पण तो परत कंपनीचं काम थांबवणार कोण? ही जबाबदारी घेणार कोण? असं आम्हाला स्पष्ट असं कुठलंही आश्वासन दिलं गेलं नाहीये. मग आम्ही आता तिथं आम्ही स्पष्ट सांगितलं जर संबंधित कंपनीचं काम जर थांबलं नाही तर आम्ही आमरण उपोषण करू. बेहतर आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही कंपनीला काम चालू करून देणार नाही. हे मानव अधिकाराचं इथं उल्लंघन होतंय. जर संबंधित कंपनी जर काम चालू करायचं असेल ना दोन्ही विभागात भीतीचं वातावरण तयार होत असेल तर भले आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही इथं आमरण उपोषण करू, रस्ता रोका करू, परंतु आम्ही कंपनीला काम चालू करू देणार नाही असं आम्ही स्पष्ट इथं सांगण्यात आलेलं आहे आमच्या वतीने. हो नक्कीच टोलवायचे. कारण की 25 मे 2025 ला जेव्हा शासनाने हे दोन्ही धरण मंजूर केले, हे दोन्ही धरण मंजूर करत असताना पहिल्या दिवसापासून आम्ही विरोध करतोय. संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही 3-3 वेळा पत्र दिलं. ग्रामपंचायतचे 5-5 ग्रामपंचायतचे ठराव घेऊन ग्रामसभेचे बहुमताचे आणि आम्ही संबंधित विभागांना स्मरणपत्र दिलं. हायकोर्टात केस दाखल केली. एवढं सगळं होत असताना पण कोणत्याही शेतकऱ्याला साधी सूचना दिली नाही, नोटीस नाही, कुठलीही जनसुनावणी नाही आणि काम चालू करते कंपनी. हे कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुलावरती घाव घातल्यासारखं आहे. जर तुम्ही आमच्या मुलावर जर घाव घालत असतील तर आम्ही पण तुमच्या मुलावर घाव घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. जे करायला लागेल ते करू. 8 दिवसात आता तुम्ही म्हणालात की एकंदर जे आता बघितली परिस्थिती का टोलवाटोलवी होते, टोलवाटोलवी जर होत असेल तर 8 दिवसात याच्यामध्ये कशा प्रकारे निर्णय निघेल? मग मला तर या तालुका स्तरावरती निर्णय होईल अशी मला तर माझी तर आशा पूर्ण मिटलेली आहे. आजची जर आम्ही बातचीत जी केली आम्ही तालुका स्तरावरती जर समजा आता निवाडा होणार नसेल, न्याय मिळणार नसेल तर मग शेतकरी याच्यावर शेवटला पर्याय आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करू. वर्षा निवासस्थानावर आम्ही आमरण उपोषण करू. माझ्या शिलार धरणामध्ये 15,000 शेतकरी बाधित होतात. 5,000 मुर्दे पडले तरी चालेल पण धरण होऊन देणार नाही आणि धरणाला काम पण चालू करून देणार नाही. शेतकऱ्यांच्या एक सुटीचा